गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झालेली आहे पण माझी आंघोळ व्हायची आहे आणि माझ्या बायकोची आंघोळ झाली आणि म्हणून आम्ही हात लावू शकत नाही, म्हणून दुरूनच नमस्कार करायचा. नमस्कार. माझी पूजा व्हायची आहे. आपण भेटत आहोत. ओके. त्याच्यामागे भरपूर काही रिझन आहे, सांगतो तुम्हाला. रिझन सांगत बसू. आंघोळ करा ना. आंघोळ व्हायला टाइम आहे मला. आता मी लेट उठलो. माझ्या गळा दुखत आहे. माझ्या गळा दुखून राहिला खूप जास्त. तर ते गळा दुखण्याच्या मागचं कारण हे आहे की आम्ही कंटिन्यू बाहेर फिरत आहोत. आम्ही नाही हे तर बाहेर असल्यामुळे ते पाणी चेंज होतं, वातावरण चेंज होतं आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्या काय बोल तर आपल्या नागपूरची थंडी एकदम वाढलेली आहे 2-3 दिवसापासून. तर म्हणून यांचा गळा हा खराब झालेला आहे. तर मला आता काम आहे. कोणते काम आहे तुला आता? हा, तुला कपड्याच्या गोटा दाखवतो. कपड्याच्या गोटा दाखवतो. ऍक्च्युली कपड्याच्या गोटा आम्ही बनवलेला आहे. आम्ही म्हणजे हेच बनवलं. आपल्याला सिंग नाही जमत. हे बघा कपड्याचा गोटा बघा. हे गट्टू आहे. गट्टू हे गट्टू आहे. आणि हे गट्टू कशाचे आहे सांगतो तुम्हाला. आमच्याकडे सिमेंटचा रोड बनत आहे. तर सिमेंटचा रोड बनताना बनून झालेला आहे. तर 4 गट्टू ठेवले होते आणि 4 गट्टूचा वापर कसा केला जातो हे याच्याकडून शिका. बाबा मला बोलले की गोटा करून देतो तुला कपडे धुवायला, पण तिथे आमची स्पेस एवढी कमी आहे की तिथे कपड्याचा गोटा जर बनवला तर तो आमच्या पायाला लागेल जाता येता. म्हणून मग मी विचार केला की असं काहीतरी जुगाड पाहिजे की कपडे धुवून झाले की त्यांना सरकवता आलं पाहिजे. मग मला गल्लीत गट्टू दिसले. गट्टू उचलून आणले. किती मोठी स्टोरी सांगते. वा हे बघा. ही रांगोळी आहे माझी कालची. आता थोडं पाणी पडलं असेल म्हणून थोडं खराब झाली. हे बघा. तू फिनिश नंतर करशील, पहिला मला फिनिश करू दे. म्हणून मग ते मी गट्टू आणले आणि ते गट्टू आता मी त्याच्यावरच कपडे धुते. कपडे धुवून झाले की त्याला स्वच्छ धुते, एक साइड करून ठेवते. कपडे स्वच्छ धुते. वा त्याला स्वच्छ धुते म्हटलं गोट्याला. ओके. कपडे स्वच्छ धुते म्हटलं. मला माहिती आहे रेकॉर्ड झाली. आणि सगळ्यात जास्त कपडे यांचेच निघते. हो वा वा वा. 10 कपडे बदलतो मी दिवसातून. आणि तुम्हाला सांगते आम्ही खरंच खूप बिझी होतो आणि एवढं बिझी होतो. हा का खोटं बोलते. काय बिझी होतो. काम काय भेटला की भाई तू राहू दे का पसारा नाही ग. पसारा बघा. हा तर आम्ही कुठे बिझी होतो सांगते तुम्हाला. दिवाळी झाली, आमची साफसफाई पूर्ण झाली, पण आम्हाला पेंटिंग करणारे जे मामा आहेत ते त्यांच्याकडे वेळच नव्हता, म्हणून आम्ही दिवाळीत पेंटिंग केलीच नाही. आणि ती पेंटिंग आम्ही आत्ता काढली. मला याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये सांगितलंय की अंशू काही नाही काही येत राहते. पढे लिखे लोक. हे देखो. हे बघा काय लिहिलंय तिने. तुम्ही वाचा. आपल्याला वाचता येत नाही. फक्त मी स्माइल केली. क्या हा छान वाटतं. इंग्लिश मध्ये लिहिलं म्हणून छान आहे. वाचलं काही नाही मी. आणि हा बोर्ड कुठे ठेवला माहिती आहे का. याच्या आधी किचन मध्ये होता, पण आता हा बोर्ड आहे डायरेक्ट समोर. म्हणजे जसा मी इथून एंटर केली म्हणजे केलं का मग डायरेक्ट दिसलं पाहिजे इथून. केली. आपलं थोडा मराठीचा प्रॉब्लेम आहे आता, पण ते काही सुधारणार नाही. रांगोळी दाखवलेली आहे मी, पण आजची पण रांगोळी तुम्हाला दाखवणार. मी दिवाळीला गेली होती. दिवाळीला तुम्हाला माहितीच आहे आम्ही काहीच दाखवलेलं नाही, कारण दिवाळीत आम्ही बिझी होतो. मी दिवाळी 2-3 दिवस घरी नव्हती, पण हे इथे ध्यान करायला बसतात तुळशी पुढे. तर यांनी बघा रांगोळी रोज रांगोळी आणि रांगोळी काढायला शिकले. त्यांची फुलं दाखवेल मी. खूप छान छान फुलं काढली होती. पण आता फक्त राम लिहितात, सीता लिहितात. अजून काय लिहितं? खूप काही लिहितो मी. खूप काही सांगत नाही मी आता. ते एक आर्टिस्ट इंसान जो है ना वो बताता नहीं, वो दिखाता है करके. समझी गया. झालं. ठेवा आता आंघोळ कर. ये देखो नई ट्रॉफी मेरी. ही आता मिळाली आहे ना. आता गेले होते ना ही ट्रॉफी ती तिथे एक ठेवली आहे. ठेवायला जागा नाही आता. एवढे पुरस्कार माझ्या नवऱ्याला मिळतात. आता ठेवायला जागा नाही. एक रूम आपण त्यासाठी करू स्पेशली बिकॉज ऑफ माझे मुलं जेव्हा होणार सॉरी तेव्हा त्यांना माहित पाहिजे बाप का अचीवमेंट करत होता. वा प्लीज मी चालली. तुम्ही लवकर खाल्लं. कशाला फोन आता कशाला म्हणजे काय कामं किती पडले आहे. हॉलचं सामान सगळं लावायचं. पाण्याची कॅन भरायची होती. आमच्या वरती फिल्टर नसल्यामुळे 10 वेळा भरावा लागतो, कारण आम्ही पाणी खूप जास्त पितो दिवसांदिवशी. 10 लिटरची कॅन आम्हाला एक दिवस पुरत नाही. दोघं मिळून पितो म्हणजे आम्ही 10 लिटर पाणी पितो रोज. राईट. छान. म्हणून आमची स्किन खूप सुंदर आहे. तुझी स्किन छान है, माझी का छोटी मोटी. हाँ क्या बोला. इधर हूँ मैं जेल में. कॅन भरली आहे. हाँ जमानत कब कर रही हो. मेरी जमानत. मैं अंदर हूँ आप बाहर हो. नहीं कॅन भरत जेल में तो मैं हूँ शादी के बाद. नहीं मतलब मैं जा रहा हूँ. बाय. पूर्ण पेंटिंग के लिए
मामाने. आणि हा कलर आता मारता इथे. काल हे पूर्ण कंप्लीट केलं. हे बघा, म्हणजे लाकडासारखं वाटलं पाहिजे त्यामुळे. अभी इधर कॉम्बिनेशन चालू है, ये भी लकड़ी जैसा लगे. क्या रे? चलो ऑलमोस्ट डन. इसको उठा के चलते हैं. भारी है. भारी आहे. आई वो साला एक काम नाही करत बायको यार. तर यांना रांगोळी काढायला एवढं आवडतं आजकाल की खूपच. आणि हे बघा एवढी सुंदर आमची तुळस आम्ही खूप छोटीशी लावली होती, ते तुम्हाला दाखवणं विसरलो. आणि हे प्लांट्स पण लावलेत. आणि हे कुठे पण असतं. आणि हे 2-3 दिवसाआधी मरत होतं हे झाड, पण त्यात जान फुगली. जान फुकली नाही. बघा मी याच्यात नाही का होल केले. म्हणजे काय झालं, यांनी एक दिवस इथे पूजा केली आणि पंचामृताचं ते उरलेलं सगळं असतं ना, तर ते दही तूप आणि ते सगळ्याचं मिश्रण या झाडांना टाकतो म्हणे. आणि यांनी काय केलं, झाडांना टाकलं. तर याच्यावरून एक अशी लेअर क्रिएट झाली होती की जे पाणीच नव्हतं पीक झाड. तर मी त्या एका पेचकसनी याला सगळे होल केले. तर आता ते पाणी पिते. आणि आता मी पाणी आणलं पण आहे, टाकून पण देते. आज कुठली रंगोळी? मी तुला 2-3 वेळा सांगितलं मला फुल काढणं शिकवलं ना तुम्हाला मी. ते असं 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 वाला दिलवाला, तो फूल मध्ये जानत नाही. दिलवाला पाकळीचं फूल. दिल राहते का काही पण. श्रद्धा भाव. ओके बॉस, आपको जो आता है निकाल लो. महान ज्ञान पंडित. पता है कितने ज्ञान पंडित हो. आप मुझे वो फुलवंती की याद बार बार मत दिलाओ प्लीज. फुलवंती का और मेरा संबंध कुछ नहीं था उसमें. पता है मुझे. फुलवंती को सिर्फ और मैं सिर्फ कलाकार जैसे देख रहा था. हाँ ठीक है. मैं उसे उस नजर से देख ही नहीं रहा. किस नजर से? मैंने तो कुछ बोला ही नहीं. किस नजर से? क्या बोलना चाहते हो मिस्टर अरमरकर? किस नजर से? क्या ही बोलेंगे अभी. आज लिहा राधा कृष्ण. लिहिता येते का? राधा लिहायची. राधा लिहितो. मोठ्या अक्षरात. ओके, राधाच लिहा फक्त. ठीक आहे. हा, ध कसा लिहितात? असं गोल घुमून ना. ओए किती ध? माईला ध बघा नाही. थ झाला तो. ध नाही. ध म्हणजे असं एक वेळा असं फिरवून असं. तर फायनली आता राधा बरोबर लिहा. वा, आता र पहिल्यापेक्षा जास्त चांगला लिहिलाय तुम्ही. हा, असं गोल खाली आहे ना. हा, आणि मग घ. घ नाही म्हणजे ध म्हणजे घच होते ना तो. अरे बाबा, धा धा करा पण त्याला ध असा असतो ना, असा. हा, तिसरी पण शिकवलेत नाही मॅडम आम्हाला सगळ्या गोष्टी. शाळेत गेले का? गेलो होतो. दिवा घेऊन जाऊ का मी खाली घासायला? पण दिवा लावायचे ना. तर फायनली राधा झालेला आहे लिहून. आणि आता तुम्ही चला, खाली भरपूर काम आहेत. काम आता काही करणार नाही. आता मला लागली आहे भूक. स्वयंपाक कसा केला, भाजी कशी केली? स्वयंपाक झालाय. स्वयंपाक पत्ताकोबीची भाजी, पोळी, हा. वरण भात. त्याच्यासाठी काय? चकनासाठी. म्हणजे काय त्यासाठी आपण लावलं? चकना बिकना काही नाही, लिंबूचं लोणचं. ते लिंबूच्या लोणचं तू खात बसते. मला आवडत नाही ते आंबट चिंबट. तर मी दिवाळीत मामाकडे गेली होती आणि मामाकडे लिंबूचं मोठं झाड आहे वावरात. तर मी तिथून मस्त मोठे मोठे लिंबू तोडून आणले आणि असं मुरब्बा टाईप लोणचं केलं. गूळ टाकलेलं, असं मिक्सरमध्ये पूर्ण पेस्ट केला. त्याचा सालवाल काढून एवढं सुंदर झालं, एवढं टेस्टी. तोंडाला पाणी सुट्ट्यामध्ये एवढं टेस्टी झालं. आणि या माणसाला लोणचं आवडत नाही. लोणचं चिंबट नाही आवडत आपल्या. आंबट होंबट पाणी पण निघालं. मी म्हणलं ना जास्त झालं असेल. ठीक आहे, मग अगरबत्ती लावून घे तुम्ही. आणि आता मी अगरबत्ती लावतो. ओम भूर भुवस्व. काम कोणते राहिले? झालं आता. भांडे घासले, स्वयंपाक झाला. सुनी सासूबाई जेवायला दिलं. व्हेरी गुड. अशीच सेवा करायची सुनेची. आणि ह्या सासऱ्याला खाऊ घातलं. पुरा कॉन्ट्रॅक्ट आपल्या पास आहे. ह्या दाजी भाऊ आहे, ह्या दसर भुडक्या होय, तो भावना भुडक्या होय. मिंटी रंगी भुडकी मी सासू आहे म्हणते. तिच्या जास्ती जीव का मला. सासूत? बापरे, जास्ती जीवाची आहे म्हणजे सासूत. आणि खरं माझी नाती निघाली. बस मी खरी म्हणून माझी नाती. राईट. सुना बदमाश आहे. रंगी भुडकी नव्हे. तू बदमाश आहे का काय? सुना बदमाश आहे म्हणजे. दसर भुडक्या बदमाश होता, मग तू बदमाश आहे. एवढा चांगला नातू आहे कृष्णासारखा, बदमाश म्हणते. याच्यापेक्षा अजून डबल मजली बांधून. आजीने म्हटलं बनायला का नाही.
तुला म्हटलं बाणा लागेल आता. दसरा बुडक्यानं नाही का मग एवढं बांधलं, एवढं केलं, एका बुडीला सोनं दाबलं, सोनं दाबलं एका बुडीचं, आणि त्याच्यातून झाला मोठा लोक. मग कोणाचं सोनं दाबू मी? पोरीमध्ये तर खूप होत्या लोबी, पोराची नव्हती लोब आहे. आजीजवळ असेल ना तुमच्या? आजीवर सोनं असतं तर अशी लाईफ जगली असती का आम्ही ना? आम्ही ना मोठ्या बदलून मानली असती. माझी आजी किती दयाळू माहिती आहे का तुला? माहित आहे. जाता माणसाला 500 देराने तर नाही विचारायचे, नाही जाऊ तुलीच पाणी टाकून दे. जायचं माय, जायचं मायला मारलं होतं त्यानं, दसरा बुडक्यानं मारलं होतं. म्हणतो त्याची गती कशी झाली, हे एवढं डुंगाचं फोडं झाले होते. अव बाई का बहिरी आहे तू? तुझ्या भावाची तब्येत कशी आहे? माहित नाही कशी आहे तो. तुम्ही हा हो बरी चालत होता असा धीरे धीरे. माझ्याकडे 2 वर्षांनी मजाच पाडताय. सगळं बहीण होऊन राहिले. मला दुसरी बहीण नाही, त्याला दुसरं होऊ नाही. आईने आता साडी दिली आणि हिला साडीचा खूप जास्त शौक आहे. आता नवीन साडी घातली बघा. आता याच्यावरचे ब्लाऊज शिवतो म्हणते. आता बुलबुलच्या घरी बुलबुलच्या मुलाचा वारसा आहे ना, तेव्हा विचार करते की ही वाली साडी घाली वारसात. ठीक आहे, आता काय म्हणू शकतो आपण. आणि आज 6 महिने झाले आमच्या लग्नाला आणि काही सरप्राईज दिला बायकोने अजून. गुलाबाचे फुल तर दिलेच नाही. अरे ते अपराधीचं फुल उगवलंय. ते अपराधी पूल गरम कर पाण्यात, निळं पाणी घे, पाशीन मला तू. मला माहिती आहे काय ते काम. आणि हे फिटनेस रँक वाले लोक जेव्हा भेटते ना आपल्याला, त्या नवीन नवीन इन्व्हेशन करते. इन्व्हेन्शन नाही, हेल्थ कॉन्शियस असणं खूप आवश्यक आहे. खूप आवश्यक आहे. बघा, हे अजिबात सलाद खात नाही. यांना हायपर ऍसिडिटीचं चॅलेंज आहे. हायपर ऍसिडिटी रोज यांना गोळ्या खाणं आवडतं, पण यांना सलाद खाणं आवडत नाही, रॉ व्हेजीस खाणं आवडत नाही, असं साधं जेवण आवडत नाही. यांच्या भाजी रश्यांना तर्री दिसली पाहिजे. ऍसिडिटी नाही होणार. बरं झालं नशीब बायको हेल्थ कॉन्शियस आहे आणि ती थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत आहे. छोट्या गोष्टी सांगा. दिवसभर साला फिटनेस नॉलेज देत राहते. तुम्हाला सांगतो सगळं करायचं. फिटनेसवाली पोरगी नाही व्हायची. कशी बघायची? मोठी ढुमडी ढामडी खोगली फागली सब चालं, पण ना रोज ज्ञान भेटते. हे खाल्लं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे. साला तारक मेहता सारखी ही हालत झाली आहे भाई. तुम्हाला काय सांगू. अंशु क्या कर रहे तुम? क्या कर रहे? ये मिंटी दीदी का सामान है. मिंटी दीदी के कपड़े हैं और बहुत फैल चुके हैं. भाई नवीन टी शर्ट घेऊन दिलं ना. ये क्या कर रहा तुम? नवीन टी शर्ट घेऊन दिलं ना. मिंटी दीदी नवीन टी शर्ट आहे. 4 नाही रेड टी शर्ट. नवीन कपडे घेऊन दिले तरी आम्ही जुनेच कपडे घालतो. बापरे, घरी कोण ठेवलं तू? अरे पाणी पावसाला अजून 6 महिने बाकी आहे. तोपर्यंत हे रंग गेलेले टी शर्ट आहे पूर्ण. हे ठेवून झालं आता ठेवा. अबे ते टी शर्ट किती पुराणी आहे माहिती आहे का? ते माझी टी शर्ट आहे ते. हे टॉप लहानपणीच आहे. मिंटी दे खरं. तुम्ही हे टॉप फक्त पकडून जा. बघा हे बघा, हे एवढंसं टॉप होऊन राहिलंय. कसं यार टाकून नको. आता नवीन नवीन पॅटर्नचे टॉप निघाले. हे का घालता मच्छरदानी? अर्थच नाही झाला. एवढी मी मेहनतीने दोन्ही बाजू काढून बसली, एवढा पसारा काढला का बरं? की सिलेक्टेड कपडे ठेवेल, पण मिंटी काय म्हणते सगळे ठेवायचे, काही फेकायचं नाही. ठीक आहे. हळू 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 पाहिजे बाप्पा. आरामात आरामात. त्याच्यावर टाकू दे त्या सोप्यावर. तिकडल्या बेटा जाओ उधर डाल के. कोणते सोपे? त्या सोप्यावर. या इस पे. झालो सोपा. भारी आहे. भारी आहे, ठेव तिथं. तर बघा, घर एकदम चमकलेलं आहे आमचं, पण आमचं घर पूर्ण रिकाम आहे कारण सगळं सामान बाहेर आहे. आणि 1 बाय 1 ते सगळं सामान आता आज आम्ही म्हणजे डिअर पतिदेव आणि बाबा तेव्हा सगळं वाळू टाकलं होतं. गाद्या वाळू, गालीचे वाळू टाकले, पडदे सगळे धुतले. आणि हे एवढ्या मोठ्या मोठ्या गाद्या. हळू गेट उघडून टाका पूर्ण. गादी असं वाटत दिसत आहे ना, पण त्याचा कपडा तसा आहे ना. काय आहे
पिकोली पिकोली फिकोली आणि ही बटरफ्लाय 3 दिवस झाले आमच्याकडे जेव्हाची पेंटिंग सुरू आहे तेव्हाची ही आमच्या घरीच आहे. तिला आवडली पेंटिंग. 3 दिवस किचन मध्ये होती, इथे आली, मधल्याही रूम मध्ये होती. बाबा म्हणताय तो टॉवेल जाळून टाका, पूर्ण कडक कडक आलाय तो टॉवेल. अरे तो हॉटेल मधून चोरून आणला होता टावेल मी. हॉटेल मध्ये गेलो तो आम्ही पुण्याच्या. ते काम चांगले नाही जमते तुम्हाला. असं नाहीये, स्टार्टिंगला असं नवीन टावेल वाटले. फर्स्ट टाइम हॉटेल मध्ये गेलो होतो म्हणजे चोरून आणलं त्यांच्या. अनमोलला मी अनमोल पण माझा ब्लॉग. काल या पूर्ण रूम मध्ये धूळ होता आणि धूळमुळे आम्ही हा टीव्ही झाकलेला होता. आता टीव्ही हा थोडा क्लीन वाटत आहे, पण इथे बघा पेंटिंगचे डाग पडलेले आहे. मी काय म्हटलं, मला असं वाटतं आणि टीव्ही आपण भिंतीवर लावला ना तर भिंतीवर लावणार नाही, आपण इथेच ठेवू शकतो. बिकॉज भिंतीला लावलं तर खूप सारे धूळ असतात. आणि हे बघा किती धूळ आहे. आणि हे आता आम्ही वायफायचं कनेक्शन काढलं, टीव्हीचं कनेक्शन काढलं. आता हे सगळ्या गोष्टी काम इलेक्ट्रिक. म्हणता व्लॉग का बरं येत नाही आमच्याकडे, एवढे सगळे काम सुरू आहे म्हणून आम्हाला व्लॉग शूट करून सुद्धा एडिट करायला अजिबात वेळ नाही. मी गेलो होतो रायपूरला अंशूला घेऊन नाही गेलो होतो म्हणून त्या ब्लॉग म्हणला नाही. काही प्रॉब्लेम नाही, आता काय घेऊन जाणार नाही. ठीक आहे. आता क्लासेस म्हणणार होते. हा आता काय म्हणा, क्लास ऑनली क्लास. ऑनली क्लास म्हणणार. चलो ऐसा कॉन्ट्रैक्ट नहीं साइन हुआ. ये कॉन्ट्रैक्ट में नहीं था बाबा. त्या हॉटेलमध्ये अंशू माझ्या बाथटब पण होता एवढा मोठा, पण यार तेव्हा ब्लॉग घेऊ शकलो नाही. बाथटब होता, गरम पाणी करत होतो, शॅम्पू टाकत होतो, बॉडी वॉश टाकत होतो, मस्त फेस बनवता. हा गरम पाणी लेट होतो. वाह क्या मजे थे, क्या दिन थे. आज पता चला करोड़पति लोग बाथटब क्यों लगाते हैं. अपन भी लगाए एक दिन बाथरूम में. अंगणात काही नाही बाई. नाही समोर नाही का पोर्च आहे ना, हा. तिथे सनबाथ तुमच्यासाठी स्पेशल. मी काय म्हणलं अंशू आता मी ध्यानावर बसतो. आता ध्यान नाही, अभी खाना 9 वाजत आहे. सोयाबीनच्या वड्या करून दे. आणून द्या, जेवढचे 5 आणून दे. मी नाही जात दुकानात, आणून द्या ना, करून देते मी. हे बाबांचं हे दे पैसे. होईपर्यंत मी काय म्हणतो अंशू, हा? ते गाणं बाहेर ठेव. अजून बाहेर नाही का. ठीक आहे, सोयाबीनच्या वड्या बनवून दे. आता आम्ही सगळं जेवण करतो. आता खूप झालाय टाइम. तर आता आमच्या प्लॅनिंग बनला होता की आता आम्ही ब्लॉग एंड करतो. आणि आय होप गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.